महाविद्यालयीन प्राध्यापकांचा ARS आणि API कसा काउंट होतो त्या संदर्भातलं मार्गदर्शन आज आपण पाहणार आहोत. मुळात महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी जी अकॅडमिक लेवल आहे ती 13 ते 14 ही आहे. हा जो फॉर्म आहे API फॉर्म तो फॅकल्टी ऑफ सायन्स, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर्स, लँग्वेजेस, ह्युमॅनिटीज म्हणजे सर्वांसाठी हा एकच कॉमन फॉर्म आहे. मग त्या कुठल्याही फॅकल्टीचे प्राध्यापक असू देत. सर्वप्रथम आपण पहिला पार्ट जाणून घेऊ, ज्यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन आणि अकॅडमिक बॅकग्राऊंड हे आहे. महत्त्वाची जी माहिती आहे जशी नेम ऑफ द कॉलेज. नेम ऑफ द कॉलेजमध्ये संस्थेचं नावासहित महाविद्यालयाचं पूर्ण नाव, त्याचा पत्ता असावा. डिपार्टमेंट, तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये शिकवतात ते डिपार्टमेंट, सध्याचं तुमचं पद आणि ग्रेड पे या ठिकाणी नमूद करायचं आहे. मागील जे तुमचं प्रमोशन आहे म्हणजे सहयोगी प्राध्यापक पदावरचं जे प्रमोशन आहे त्याची दिनांक तुमच्या सेवा पुस्तकामधनं व्यवस्थित नोंद करायची. ज्या ठिकाणी मान्य सहसंचालकांनी व्हेरीफाय करून दिलेलं असेल त्या शिक्क्याची डेट या ठिकाणी असेल. विच प्रमोशन अँड ग्रेड पे आर यू ॲप्लिकंट अंडर कॅश, म्हणजे या ठिकाणी तुमचं प्राध्यापक पदाचं नाव आणि ते पद आणि ग्रेड पे या ठिकाणी येईल. डेट ऑफ इलिजिबिलिटी फॉर प्रमोशन, तुमची इलिजिबिलिटीची डेट आहे ती या ठिकाणी येणार आहे. मात्र प्राध्यापकांसाठीची जी डेट ऑफ एलिजिबिलिटी आहे ती आता नवीन रेग्युलेशनच्या नियमानुसार डेट ऑफ इंटरव्ह्यू हीच त्यांची डेट ऑफ प्रमोशन असते. या संदर्भात जो काही नियमानुसार बदल होईल ती डेट या ठिकाणी ती ॲप्लिकेबल होईल. ॲड्रेस तुमचा पूर्ण पिनकोड सहित, मोबाईल नंबर मात्र या ठिकाणी अवश्य नमूद करायचा. शक्यतो तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर हे दोघं देणं क्रमप्राप्त आहे. महत्त्वाच्या पत्रव्यवहारासाठी आजकाल व्हॉट्सअप सुद्धा ग्राह्य धरलं जातं, त्यामुळे तुमचा व्हॉट्सअप मोबाईल नंबर द्यायचा. ईमेल, तुमचा करंट वर्किंग ईमेल या ठिकाणी नमूद करायचा आहे. 9वा मुद्दा जो आहे, तुमची रिसर्च डिग्री कुठली आहे, MPhil, PhD किंवा तुम्हाला DLET मिळालं असेल त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी तुम्हाला नमूद करायची आहे. 10 नंबरचा जो मुद्दा आहे तो आतापर्यंतच्या तुमच्या सगळ्या ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या कशा कशा होत गेल्या त्याचा वर्णन, त्याचा तक्ता या ठिकाणी द्यायचा आहे. 11 नंबरचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी ओरिएंटेशन, रिफ्रेशर आणि इतर जे कोर्सेस आहे जसं वर्कशॉप आहे, सिलेबस अपग्रेडेशन आहे, ट्रेनिंग, टीचिंग अँड लर्निंग इव्हॅल्युएशन आहे, टेक्नॉलॉजीचे प्रोग्राम असतील काही, तर हे सगळं व्यवस्थित नमूद तुम्हाला करायचं आहे. 11 नंबरचा मुद्दा. 12 नंबरचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा या सगळ्या फॉर्ममध्ये. हा मुद्दा हे दर्शवतो की महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी मिनिमम रिक्वायरमेंट्स काय आहे, जी पात्रता आहे मिनिमम रिक्वायरमेंट्स ती काय आहे, इलिजिबिलिटी काय आहे ती या ठिकाणी नमूद आहे. तर 4 महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी नमूद केलेले आहेत. पहिला जो पॉईंट्स आहे, अन असोसिएट प्रोफेसर हु हॅज कम्प्लिटेड 3 years ऑफ सर्व्हिस ऑफ अकॅडमिक लेवल, म्हणजे तुमचे सहयोगी प्राध्यापक पदावरून तुम्ही प्राध्यापक पदाला पात्र ठरण्यासाठी तुमची 3 वर्ष ही सहयोगी प्राध्यापक पदावर पूर्ण झालेली असावीत, किमान 3 वर्ष. त्यानंतर PhD डिग्री ही अत्यंत महत्त्वाची आहे, ही ऑप्शनल नाही तर कंपल्सरी इथे दिलेली आहे तुमच्या रिलेव्हंट सब्जेक्ट मधले. तिसरा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या मुद्द्यामध्येच बऱ्याच अंशी हा जम्बलिंग होण्याचा पाठ असतो किंवा जम्बलिंग होतो शिक्षक. तर अ मिनिमम ऑफ 10 रिसर्च पब्लिकेशन इन प्री रिव्ह्यूड ऑर UGC लिस्टेड जर्नल्स. आता तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये 10 रिसर्च पेपर्स तुमचे UGCच्या प्री रिव्ह्यूड किंवा UGC लिस्टेड हे असायला हवेत. 10 रिसर्च पेपर. 3 रिसर्च पेपर्स शॅल बी पब्लिश्ड ड्युरिंग द असेसमेंट पिरियड, म्हणजे सहयोगी प्राध्यापक पद तुमचं ज्या वेळेस मंजूर झालं किंवा ज्या दिवशी तुम्ही सहयोगी प्राध्यापक पदावर पदोन्नत झालात त्यानंतरच्या 3 वर्षामध्ये तुम्ही किमान 3 पेपर पब्लिश करणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे एंटायर 10 रिसर्च पेपर,
त्यापैकी 3 रिसर्च पेपर तुमच्या असेसमेंट पिरियड मधले हवेत. म्हणजे सहयोगी प्राध्यापक पदावरून प्राध्यापक पदावर पर्यंत जाण्यासाठीचा हा जो 3 वर्षाचा कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये तुम्ही किमान 3 रिसर्च पेपर असेसमेंट पिरियड मधले पब्लिश करणं गरजेचं आहे आणि एंटायर पिरियड तुमचा मिनिमम 10 पेपर्स असायला हवे. आता या ठिकाणी 110 स्कोर जो आहे हा तुमचा न्यूनतम स्कोर आहे एपीआय कॅटेगरीचा. तर हा मुद्दा समजला तुम्हाला. 12वा मुद्दा जो आहे तुमचा हा रिसर्च पेपर्स, तुमची सेवेची 3 वर्ष, तुमचे पीएचडी डिग्री आणि 110चा स्कोर, हे 4 मुद्दे या ठिकाणी महत्वाचे ठरतात. आणि त्यावेळेस तुम्ही इलिजिबल येस और नो हा जो रिमार्क्स आहे, या रिमार्क्स कॉलम मध्ये तुमचा आयक्यूसी कोऑर्डिनेटरने तपासून त्याप्रमाणे स्वाक्षरी करणं कर्तव्यप्राप्त आहे. बी पार्ट जो आहे असेसमेंट क्रायटेरिया दर्शवतो. आता असेसमेंट क्रायटेरिया मध्ये काय येतं ते मुद्दे आपण पाहू. तर टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन रिलेटेड जे सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी मोडल्या जातात. आता इथे एक डिक्लेरेशन कंसात दिलेलं आहे. Since all the activities are based on objectively verified records, evidence must be provided the committee. म्हणजे तुम्ही एपीआय तपासण्याच्या दिवशी हे सर्व असेसमेंट क्रायटेरियाचे जे निकष आहेत, जे सर्टिफिकेट्स असतील, जे एव्हिडन्स असतील, पुरावे असतील, जे कागदपत्र असतील, ज्या नोंदी असतील, त्या सगळं कमिटी समोर मूळ कागदपत्र दाखवणं आवश्यक आहे. आता हे सगळे जे असेसमेंट क्रायटेरियाचे जे पॉइंट्स आहेत ते 1 बाय 1 आपण समजून घेऊया. पहिला मुद्दा आहे टीचिंगचा. या टीचिंगच्या मुद्द्यामध्ये त्यांनी जे सूत्र दिलंय की टीचिंगचे जे पॉइंट्स आहेत ते कशा पद्धतीने कव्हर होतात त्याचं सूत्र ते दिले त्यांनी. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की नंबर ऑफ क्लास टॉट आणि टोटल डिवायडेड बाय टोटल क्लास असाइन्ड. म्हणजे तुमचे जे आतापर्यंत जे शिकवण्याचे नंबर ऑफ क्लासेस किती घेतले आणि किती असाइन केले ते, आणि त्याला गुणिले 100. हे जे सूत्र आहे हे सूत्राप्रमाणे तुम्हाला तुमचे इव्हिडन्स किंवा तुमचे प्रमाणपत्र हे प्रस्तुत करता येईल. या ठिकाणी नेहमी एक मुद्दा एपीआय कमिटीच्या दिवशी ज्यावेळेस इव्हॅल्युएशन होतं त्यावेळेस एक मुद्दा नेहमी येतो की आपले शिक्षक मित्र जे असतील, प्राध्यापक मित्र, ते ह्या टीचिंगचे सर्टिफिकेट्स जे असतील ते घेऊन येतात. मग ते काय करतात, सर्टिफिकेटमध्ये त्यांची स्वतःची जी उपस्थिती ती 100% दर्शवतात आणि प्राचार्यांकडनं सुद्धा ते अधोरेखित करून घेतात. पण या ठिकाणी एक मुद्दा नम्रपणे नमूद करायचा वाटतो की खरोखरच आपण 100% उपस्थिती असतो का? कारण काही शिक्षकांच्या रजा असतील, काही त्या दिवशी ते ॲब्सेंट असतील, त्या रजा त्यांचा ते काउंट होणं गरजेचं आहे. किंवा त्यांचे डीएल असतील, त्यावेळेस ज्या दिवस डीएल असाल त्या दिवस तुम्ही ते शिकवण्याचं तुमचं जे पिरियड असेल तो कसा काउंट करणार. म्हणून असा एखादी आयडियल माणूस असेल की तो पूर्णच्या पूर्ण 100% उपस्थित असू शकतो, मी नाही म्हणत नाही, परंतु आपल्याकडे जे आपण उपस्थिती आपल्या मस्टरवर असेल त्याप्रमाणे ती क्लासेसची उपस्थिती देऊनच हे सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी प्राचार्याने सुद्धा त्या पद्धतीनं ते सगळं व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. आणि कन्सोलिडेटेड सर्टिफिकेट ह्या 1 नंबर पॉईंटचं कन्सोलिडेटेड सर्टिफिकेट प्राचार्यांकडनं तुम्हाला घ्यायचंय, इयर वाईज घ्यायचं. जसं 3 वर्षाचा असेसमेंट पिरियड आहे तर 3 सर्टिफिकेट तुम्ही प्रोड्यूस करणं गरजेचं आहे सेपरेटली, 3 वर्षाचे सेपरेटली सर्टिफिकेट, ज्यामध्ये या सूत्राप्रमाणे तुमची उपस्थिती किती होती आणि त्याप्रमाणे तुमचा जो रेशो आहे 80% अबव जर तुमचं गुणदान असेल तर त्यांचं गुड हा क्रायटेरिया असेल, आणि 70 ते 80% दरम्यान जर असेल तर सॅटिस्फॅक्टरी असेल, आणि 70 पेक्षा कमी असेल तर नॉट सॅटिस्फॅक्टरी. तर अशा पद्धतीनं पहिला मुद्दा आपण समजून घेतला. आता दुसऱ्या मुद्द्यामध्ये ए टू एच पर्यंत हे सब पॉइंट्स आहेत. तर हा मुद्दा काय तो पाहूया. इन्व्हॉल्वमेंट इन द युनिव्हर्सिटी कॉलेजेस स्टुडंट्स रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आणि रिसर्च ऍक्टिव्हिटीज. आता इन्व्हॉल्वमेंट तुमचं युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये स्टुडंट रिलेटेड म्हणजे विद्यार्थ्यांसंदर्भातलं इन्व्हॉल्वमेंट काय आहे, की कुठल्या कुठल्या उपक्रमात कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात कॉलेजमध्ये ते नमूद करायचं. त्याचबरोबर
रिसर्च ऍक्टिव्हिटीज सुद्धा या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत? तर पहिलाच मुद्दा जो आहे, महाविद्यालयाने किंवा विद्यापीठानं तुम्हाला जी काही प्रशासकीय जबाबदारी सोपवली असेल ती या ठिकाणी नमूद करायची. मग ती तुम्ही एखाद्या कमिटीच्या हेड म्हणून असेल किंवा एखाद्या कमिटीचे अध्यक्ष म्हणून असाल किंवा तुम्ही डीन म्हणून भूमिका निभावलेली असेल किंवा डायरेक्टर म्हणून असेल, जे काही असेल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, टीचिंग नाही, प्रशासकीय जबाबदारी या संदर्भातले जे पॉइंट्स आहेत ते सगळे ए मुद्द्यामध्ये समावेश होतो. बी पार्ट मात्र तुमचा परीक्षेशी संबंधित आहे. महाविद्यालयानं आणि विद्यापीठानं वेळोवेळी तुम्हाला परीक्षेसंदर्भातली जी कामं सोपवलेली असतील त्या कामाचं मूल्यमापन या ठिकाणी तुमचं होणार आहे. मग तुमचे ते पेपर सेटर, पेपर चेकर, एक्झामिनर, मॉनिटर वगैरे जे काही असेल परीक्षेसंदर्भातले ती सगळी कागदपत्रांवरून तुम्हाला या ठिकाणी गुणगान मिळेल. सी पार्ट जो आहे तो तुमचा विद्यार्थ्यांसंदर्भातल्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कुठल्या कुठल्या तुम्ही राबवल्यात, मग त्याच्यामध्ये स्टुडंट क्लब्स वगैरे, करिअर काउन्सिलिंगचे विविध प्रकारचे सेमिनार्स घेतले असतील, अभ्यास दौरे तुम्ही केले असेल, शैक्षणिक अभ्यास दौरे त्या संदर्भात असेल, आणि तुम्ही एनसीसी एनएसएस मध्ये सहभाग नोंदवला असेल, काही क्रीडा संदर्भातल्या गतिविधी किंवा चळवळीत तुम्ही सहभाग नोंदवला असेल, ते सगळं ह्या स्टुडंट रिलेटेड स्टुडंट रिलेटेड सगळं जो पार्ट आहे हा सी पार्ट या ठिकाणी नमूद केलेला आहे. डी पार्ट मध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की जो तुम्ही विविध प्रकारचे वर्कशॉप्स, नंतर कॉन्फरन्सेस कॉलेज किंवा विद्यापीठ स्तरावर ज्या घेतल्या असतील त्या संदर्भातले मुद्दे या ठिकाणी आहेत. यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेंट्स म्हटलेलं नाही, नाहीतर तुम्ही पार्टिसिपेंटचे सर्टिफिकेट या ठिकाणी जोडणार. इथे ऑर्गनायझिंग म्हटलं, ऑर्गनायझिंग म्हणजे तुम्ही त्यामध्ये ऍक्टिव्हली तुम्ही आयोजकाची भूमिका पार पाडली असेल किंवा तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात आलं असेल की तुम्ही ऍज अ ऑर्गनायझर म्हणून या संमेलनामध्ये भूमिका पार पाडली असेल, किंवा मग तुमचे प्रमाणपत्र तुमच्या ऍज अ ऑर्गनायझर म्हणून किंवा ऍज अ कोऑर्डिनेटर म्हणून त्या प्रमाणपत्रावर तुमची स्वाक्षरी असेल, तेच प्रमाणपत्राचा अंतर्भाव या ठिकाणी येणार, पार्टिसिपेंटचा नाही. ऑर्गनायझिंग. ई पार्ट, evidence of actively involved in grouping, guiding of PhD students. PhD स्टुडंटला तुम्ही जर काही गायडन्स दिलं असेल, गायडन्स केलं असेल तर त्या संदर्भातले मार्क्स या ठिकाणी येतील. आता तुम्हाला जर दीर्घ आणि लघु शोध प्रबंध किंवा प्रकल्प मंजूर झाला असेल विविध फंडिंग एजन्सीज कडनं, तर त्या अनुदान जे या ठिकाणी नमूद करायचं आहे. मेजर आणि मायनर रिसर्च प्रोजेक्ट हे दोघं गोष्टी या ठिकाणी नमूद करायचं आहे. ऍटलीस्ट वन सिंगल ऑर जॉईंट पब्लिकेशन इन प्री रिव्ह्यूड ऑर युजीसी लिस्टेड जर्नल्स, ते या ठिकाणी तुम्हाला ते नमूद करायचं आहे. आणि ह्या ए टू जीच्या अंतर्गत या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही तुमच्या अचिव्हमेंट्स असतील, तुमच्याकडे प्रमाणपत्र असतील, ते एनी अदर मध्ये टाकायचे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की ही जी माझी ऍक्टिव्हिटीज आहे ती ए टू जी मध्ये काही बसत नाही कुठेच, मग तुम्ही एनी अदर मध्ये स्पेसिफिक नमूद करायचं आणि त्याची गुणगान घ्यायचे. अशा पद्धतीनं हा जो ए बी पार्ट आहे त्यामध्ये ग्रेडिंग सायटेशन क्रायटेरिया जो आहे तो हा नमूद केलेला आहे. ओव्हरऑल ग्रेडिंग जो आहे तो या ठिकाणी नमूद असेल तुमचं, आणि ते ग्रेडिंग म्हणजे गुड, सॅटिस्फॅक्टरी, नॉट सॅटिस्फॅक्टरी या तीन महत्वाच्या मुद्द्यांमध्येच ते तुमचं ग्रेडिंग असणार आहे. आता ही जी नोट आहे ही तुम्ही काळजीपूर्वक वाचायची, जेणेकरून तुम्हाला उपरोक्त जे सर्टिफिकेट असतील सगळे ते सगळे व्यवस्थित गोळा करण्यात मदत होईल. त्यानंतर डेट ऑफ पीएचडी अवॉर्ड डेट, नंबर ऑफ पब्लिकेशन तुमचे किती आहेत, ड्युरिंग असेसमेंट पिरियड आणि एंटायर पिरियड. जसं मी मगाशी म्हटलं तो तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे त्यामध्ये 10 रिसर्च पेपर्स आणि त्याच्यातले 3 रिसर्च पेपर तुमचे असेसमेंट क्रायटेरियाचे, तर ते व्यवस्थित या ठिकाणी नमूद करायचं आहे. नंतर पीएचडी, नंबर ऑफ पीएचडी स्टुडंट्स अवॉर्डेड, या ठिकाणी तुम्ही अवॉर्डेड ईडी शब्द लावलेला आहे, त्यामुळे टोटल तुमचे जे पीएचडी स्टुडंट असेल किती विद्यार्थ्यांना तुमची पीएचडी डिग्री अवॉर्ड झाली आहे ती या ठिकाणी नमूद करायची आहे. ह्या फॉर्म मध्ये पार्ट सी जो आहे तो मेथॉलॉजी फॉर कॅल्क्युलेटिंग अकॅडमिक ऑब्लिक रिसर्च स्कोर हा दाखवलेला आहे, आणि त्याचं जे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी नमूद आहेत. तर पाहूया कुठले मुद्दे आहेत ते.
अकॅडमिक रिसर्च ऍक्टिव्हिटीज, तो पहिलाच मुद्दा जो आहे तुमचा रिसर्च पेपर संदर्भातला आहे आणि त्यांनी स्पष्ट नमूद केलं आहे की इन प्री रिव्ह्यूड ऑर UGC लिस्टेड जर्नल्स. त्यामुळे या ठिकाणी त्याची बाउंड्री आपल्याला लक्षात आली असेल. मग गुणदान जे आहे ते पर पेपर 8 गुण जे आहेत ते फॅकल्टी ऑफ सायन्स साठी आहेत आणि पर पेपर 10 जे आहेत ते लँग्वेजेस, ह्युमॅनिटीज, आर्ट्स या संदर्भात आहेत. आणि त्यानंतर जो रिसर्च पेपरचा जो स्कोरिंग आहे तो कसा अरेंजमेंट होतोय तो या ठिकाणी नमूद केलेला आहे. थॉमसन राउटर लिस्ट किंवा UGC लिस्टेड इम्पॅक्ट फॅक्टर आणि त्याप्रमाणे गुणदान हे सगळं एक ते पुढचे जे सगळे पॉइंट्स आहेत त्यामध्ये नमूद आहे. आपण जी लिस्ट बनवणार त्या लिस्टमध्ये सुद्धा स्पेसिफिक उल्लेख करावा की तुमची एंटायर पिरियडची लिस्ट आणि अदर दॅन एंटायर पिरियड म्हणजे 3 मिनिमम जे रिसर्च पेपर्स असतील तुमचे. म्हणजे तुम्हाला माझं एक प्रांजळ मत आहे की या ठिकाणी तुमचे 2 लिस्टेड तुम्ही जर 2 लिस्ट जर तुम्ही केली तर फार बरं होईल. नेमकं होऊन जातं काय की एंटायर पिरियड आणि असेसमेंट पिरियड या दोघांमध्ये आपले प्राध्यापक मंडळी जमलिंग करतात आणि दोघं या ठिकाणी नमूद करून टाकतात. मग ज्यावेळेस प्रत्यक्ष गुणदान होतं API समिती समोर त्यावेळेस हा पेपर एंटायर मध्ये गेला का हा पेपर असेसमेंट पिरियड मध्ये गेला हेच मुळात कळत नाही. म्हणून तुम्ही स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं आहे की आमचा एंटायर पिरियडची ती तारीख आणि असेसमेंट पिरियडची तारीख. म्हणून मला आता वाटतं सुरुवातीला तुम्ही एंटायर पिरियडची पूर्ण लिस्ट घ्यावी, त्यानंतर स्पेसिफिक उल्लेख करावा असेसमेंट पिरियड आणि स्पष्टपणे तो असेसमेंट पिरियडचे जे 3 मिनिमम जर्नल्स असतील ते घ्यावे. 3पेक्षा जास्त असेल तर वेल अँड गुड, तरी सुद्धा तुम्ही हे दोघं जी बाब आहे ती या ठिकाणी नमूद करावी. म्हणूनच ज्यावेळेस इव्हॅल्युएशन होतं त्यावेळेस हा मुद्दा हा महत्वाचा ठरतो. तर लक्षात आलं असेल तुमचं प्री रिव्ह्यूड जर्नल्सची यादी आणि याच्यामध्ये गुणदान दिलंय की 70% तुम्हाला 2 ऑथर्स असतील तर डिवायडेड होऊन जातील. त्यापैकी 70% जे असतील तर प्रिन्सिपल ऑथर आणि 30% असेल तर अदर दॅन जॉईंट ऑथर. पब्लिकेशन्स, तुमचे पब्लिकेशन्स अदर दॅन रिसर्च पेपरच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या रिसर्च पेपरच्या व्यतिरिक्त जे काही तुमचे पब्लिकेशन असतील मग ज्यामध्ये A नंबर पॉइंट्स त्यांनी नमूद केला आहे की बुक तुम्ही लिहिलं असेल किंवा पुस्तक लिहिलं असेल तुमचं तर या ठिकाणी ते गुणदान आहे. इंटरनॅशनल पब्लिशर असेल तर 12 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. जर तोच नॅशनल पब्लिशर असेल तर 10 मार्क्स मिळतील. आणि चॅप्टर इन एडिटेड संपादित पुस्तकांमध्ये जर तुम्ही तुमचं एखादी चॅप्टर असेल, जसं आपण पाहतो की बहुतांशी संपादित पुस्तकं असतात मग त्यामध्ये आपण एक आपलं चॅप्टर लिहिलं जातं मग त्या चॅप्टरला सुद्धा तुम्हाला 5 गुण मिळणार आहे. एडिटर ऑफ द बुक इंटरनॅशनल पब्लिशर, आता तुम्ही जर एखाद्या इंटरनॅशनल पब्लिशरचे एडिटर असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 मार्क्स मिळतील आणि एडिटर बुक ऑफ नॅशनल पब्लिशर असेल तर तुम्हाला 8 मार्क्स मिळतील. या ठिकाणी एक मुद्दा नेहमी प्रकर्षाने नमूद करायचा वाटतो की आपले मराठी भाषिक जे बांधव आहेत साधारणतः आपल्या लँग्वेजेस आणि ह्युमॅनिटीज, आर्ट्स, फाईन आर्ट्स मध्ये तर त्यांचा एक नेहमी API कमिटीशी एक हे होतो क्रॉस ते करतात की आम्ही हा जो आमचा पब्लिशर हा नॅशनल आहे पण API कमिटीला वाटतं की मराठी आहे म्हणून तो त्याचा राज्याचा दर्जा आहे. मग मला या संदर्भात नमूद करा असं वाटतं की आपण पब्लिशरकडनंच आपण एक असे ठोस डॉक्युमेंट गोळा करावीत की जेणेकरून त्याचं जे पब्लिकेशन्स असतील त्याचा जो दर्जा असेल तो राष्ट्रीय स्तरावरचा असेल. आणि ही तर एक निश्चित बाब आहे की जरी मराठी भाषा असली तरी त्याचं जे क्षेत्र आहे ते राज्यापुरतं किंवा मर्यादित न राहता ते राष्ट्रीय स्तराचं पण होऊ शकतं. पण तुम्हाला त्यासाठी तुमची जी डॉक्युमेंट्स असतील ती डॉक्युमेंट्स पब्लिशर करणं की हे आमचं राष्ट्रीय स्तरावरचं प्रकाशन आहे तर तुम्हाला ते प्रकाशकाकडनं व्यवस्थित घेऊन मग तुम्हाला त्याप्रमाणे मार्क्स मिळतील. बी पार्ट जो आहे ट्रान्सलेशनचा, तुम्ही जर अनुवाद केला असेल भारतीय लँग्वेजेस मधनं फॉरेन लँग्वेजेस मधून किंवा फॉरेन लँग्वेजेसच्या ज्या काही असतील बुक्स आणि तुम्ही आपल्या मूळ भाषेमध्ये किंवा राष्ट्रभाषेमध्ये अनुवाद केला असेल तर त्या संदर्भातल्या हे मार्क्स आहेत. चॅप्टर ऑर रिसर्च पेपर 3 आणि बुकला 8, एंटायर बुक जर केलं असेल
तर 8 मार्क्स मिळतील आणि बुकमध्ये जर एखादी चॅप्टर तुम्ही केलेलं असेल तर 3 मार्क्स मिळतील. तर अशा पद्धतीने हे सगळं ट्रान्सलेशनचे मार्क्स या ठिकाणी नमूद करायचे. हा ICT संदर्भातला पॉईंट आहे 3 नंबरचा. तुम्ही टीचिंग, लर्निंग आणि इतर कंटेंट डेव्हलपमेंट असेल, ज्या आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील, इनोव्हेटिव्ह कोर्सेस असतील, त्या संदर्भातलं पॉईंट्स काय आहेत ते पाहूया. डेव्हलपमेंट ऑफ इनोव्हेटिव्ह आयडियाज म्हणजे तुमच्या ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील, तुम्ही डेव्हलप केल्या असतील, तर या ठिकाणी तो नमूद करायचा त्या सगळ्या आयडियाज आणि कुठल्या कोर्ससाठी त्या ॲप्लिकेबल ठरल्यात ते नमूद करायचं. त्यानंतर डिझाईन ऑफ न्यू करिक्युला कोर्सेस, नवीन कोर्सेस, नवीन सातत्याने नाविन्याची ज्यांना ध्यास असतो त्यांनी जो कोर्स डिझाईन केला असेल नवा किंवा नाविन्यपूर्ण, तो या ठिकाणी नमूद करायचा बी पार्टमध्ये. मूक कोर्स असेल तुमचे तर ते तुम्ही केले असतील तर ते या ठिकाणी नमूद करायचे. त्यामध्ये सगळं डिटेल्स पर्टिक्युलर जे असतील हे सगळे व्यवस्थित तुम्हाला भरायचे आहेत. आणि त्यानंतर हा डी पार्ट आहे, हा डी पार्ट तुमचा या मूक कोर्समध्ये काय काय येतं ते या ठिकाणी नमूद आहे. व्हिडिओ लेक्चर्स, नंतर ई कंटेंट जसं सपोर्टिंग मटेरियल ऑफ लाईक PPT, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं असेल, तुम्ही काही PDF तयार केल्या असतील, त्या विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन संदर्भात तुम्ही सादर केलं असेल, काही ॲनिमेशन तुम्ही तयार करून विद्यार्थ्यांना एक वेगळ्या पद्धतीचं कोर्स किंवा वेगळ्या पद्धतीचं अवेअरनेस त्याच्यात आणलं असेल, तर ते सगळं या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे. त्यानंतर डी पार्टमध्ये ई कंटेंटमध्ये ई बुक्स, जसं आपण पाहतो सॉफ्ट कॉपी पुस्तकांच्या किंवा कोर्सेस अंडर ई पाठशाळा किंवा PG पाठशाळा किंवा ॲनिमेटेड कोर्स तुम्ही जर जनरेट केले असतील तर ते हा ई कंटेंटमध्ये मिळणार आहेत. आणि त्याला मार्क्स सुद्धा दिले त्यांनी. ई बुकला 12 मार्क्स आहेत आणि मॉडेल जर डेव्हलप केले असेल ई कंटेंट मॉडेल तर त्याला 5 मार्क्स आहेत. आणि कॉन्ट्रीब्युशन जर असेल तुमच्या एखाद्या सिलेबसमध्ये किंवा सब्जेक्टमध्ये किंवा ई बुकमध्ये किंवा एखादी चॅप्टर असेल तर त्याला 2 मार्क्स आहेत. तुम्ही जर एडिटर असाल ई कंटेंटच्या त्या पूर्ण कोर्सेसचा, तुम्हाला 10 मार्क्स तुम्हाला मिळतील. तर अशा पद्धतीचा हा तक्ता व्यवस्थित तुम्हाला भरायचा ई कंटेंट संदर्भात. रिसर्च गायडन्स तुम्ही केलेलं असेल, मग ते PhD डिग्री जी असेल, PhD डिग्रीला अवॉर्डेड जर असेल तर तुम्हाला पर कॅन्डिडेट 10 मार्क्स मिळतील. जर ऑनगोईंग असेल, प्री व्हायवा किंवा व्हायवा संदर्भ सबमिटेड केलं असेल तर तुम्हाला 5 मार्क्स मिळतील. आणि MPhil आणि PG लेवलचे जर डेझर्टेशन जर तुम्ही केलेलं असेल तर त्याला 2 मार्क्स मिळतील. अशा पद्धतीनं ह्या सर्व रिसर्च गायडन्स संदर्भातले गुणगान या ठिकाणी आहे. 70 जे टक्के आहे ते तुमचे टोटल जॉईंट सुपरविजन तुम्ही केलं असेल तर ते जॉईंट सुपरविजनचे 70 मार्क्स जे 70% जे आहेत ते या ठिकाणी नमूद आहेत. आता बी मध्ये रिसर्च प्रोजेक्ट कम्प्लिटेड शब्द आहे, म्हणजे ऑन गोईंग नाही, कम्युनिकेटेड पण नाही, पण कम्प्लिटेड. त्यामध्ये दाखवलं की मोर दॅन 10 लॅक्स जर तो तुमचा रिसर्च प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला 10 मार्क्स मिळतील आणि लेस दॅन 10 लाखाच्या कमी असेल तर 5 मार्क्स मिळतील. आणि जॉईंट रिसर्च प्रोजेक्ट टाकला असेल तर 50% ते गुणगान तुम्हाला मिळणार आहे. जेवढे तुमचे इन्व्हेस्टिगेटर असतील त्याप्रमाणे 50% गुणगान मिळेल. सी पार्ट जो आहे हा रिसर्च प्रोजेक्ट ऑन गोईंगचा आहे. पहा मित्रांनो, दोन गोष्टी वेगवेगळ्या मागशी म्हटलं मी तुम्हाला की कम्प्लिटेड आणि ऑन गोईंग. आपले मित्र ऑन गोईंगच जे असतात कम्प्लिटेडच्या लिस्टमध्ये टाकून देतात आणि इथे नील करून टाकतात, पण तसं नाही, वेगवेगळे आहेत आणि मार्क्स सुद्धा वेगवेगळे आहेत. ऑन गोईंग असेल तर त्याचे वेगळे मार्क्स आहेत आणि कम्प्लिटेडचे आपण मागाशी पाहिलं त्याप्रमाणे. आता कन्सल्टन्सी जी असेल, काही तुम्ही कन्सल्टन्सी करत असाल तर फारच चांगली गोष्ट आहे. आपले बरेचसे मित्रांकडे आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी त्यांची चांगली असते, ते बौद्धिक संपदा त्यांची चांगली असते, त्यामुळे ते कन्सल्टन्सी करतात विविध प्रकारच्या एजन्सीजकडे. जसं बिझनेस संदर्भातल्या काही कन्सल्टन्सी करत असतील, आपलं त्यांना संशोधनाची मदत करत असतील तर तो पण एक चांगली गोष्ट आहे. ते तुमच्याकडे प्रमाणपत्र तुम्ही प्रमाणित करून घ्या. समजा एखाद्या इंडस्ट्रीला तुम्ही तुमचं संशोधनाचं काही कन्सल्टन्सी केली तर त्यांच्याकडून ते प्रमाणपत्र घेऊन तुम्हाला या ठिकाणी ते गुणगान मिळेल कन्सल्टन्सीचं. आता 5 नंबरचा पॉईंट जो आहे तो पेटंट संदर्भातला आहे. तर पेटंट जे असतील ते 2 प्रकारचे असतात, आपल्याला माहिती आहे. एक इंटरनॅशनल पेटंट्स असतं आणि दुसरं असतं नॅशनल पेटंट्स. तर दोघांना वेगवेगळे मार्क्स आहेत, 10 मार्क्स आणि 7 मार्क्स. आता या ठिकाणी पेटंट कम्प्लिटली पूर्ण झालेलं गरजेचं असेल.
पेटंट फाईल असेल तर त्याचा इथे कुठेही उल्लेख नाही. पेटंट फाईल केलंय बुवा कमीत कमी नाही, पण पेटंट्स पूर्ण असतील तर या ठिकाणी ते सगळं नमूद करायचं. अवॉर्ड्स अँड फेलोशिप, आतापर्यंत तुम्हाला जे अवॉर्ड्स मिळाले असतील, तर इंटरनॅशनल अवॉर्ड्स असतील तर 7 मार्क्स आहेत तुम्हाला, आणि नॅशनल अवॉर्ड्स असतील तर 5 मार्क्स आहेत. मला वाटतं रिपीटेड अवॉर्ड्स तुम्ही या ठिकाणी घ्यावेत, जेणेकरून तो जो API समितीसमोर ज्यावेळेस तुम्हाला जस्टिफिकेशन द्यावं लागतं, हा नॅशनल आहे की इंटरनॅशनल आहे, तर त्यावेळेस हा गोंधळ होणार नाही. 6 नंबरचा जो पॉइंट आहे, पॉलिसी डॉक्युमेंट्स, धोरणात्मक एखादी कागदपत्र बनवण्यामध्ये किंवा तुम्ही एखादी डीड केलेला किंवा एखादी करार केला असेल, तो करार किंवा डीड किंवा काही इतर पॉलिसी डॉक्युमेंट्स ज्या एजन्सीकडनं असतील, जसं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की इंटरनॅशनल बॉडी, जसं ऑर्गनायझेशन लाईक UNO, युनेस्को, वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट संदर्भात, तर हे जे पॉलिसी संदर्भातले डॉक्युमेंट्स जे असतील ते डॉक्युमेंट्स त्या संदर्भात सुद्धा मार्क्स आहे. इंटरनॅशनल असेल तर 10 मार्क्स, नॅशनल असतील तर 7 मार्क्स, आणि स्टेट म्हणजे महाराष्ट्र पुरतं मर्यादित असतील तर 4 मार्क्स या ठिकाणी आहेत. मात्र या ठिकाणी आपल्या मित्र ना एक विनंती की त्यांनी हे जे डॉक्युमेंट्स असतील ते एक अथॉरिटी असते त्या एजन्सीची, त्या एजन्सीच्या अथॉरिटीकडनं एक प्रमाणित करून घेणं गरजेचं आहे. नुसतं एक झेरॉक्स काढली आणि दिली किंवा एखादी मॅटरची झेरॉक्स काढली दिली ते पॉलिसी डॉक्युमेंट होत नाही. सक्षम प्राधिकाऱ्याकडनं ते तुमचं जे डॉक्युमेंट्स आहे ते ऑथेंटिकेशन किंवा अटेस्टेशन किंवा त्यातला एक मान्यता असावी त्या डॉक्युमेंटला. बी पार्ट जो आहे, इन्व्हायटेड लेक्चर्स, तुम्ही रिसर्च पर्सन म्हणून गेला असाल एखाद्या कॉन्फरन्सला, सेमिनारला, ते पेपर प्रेझेंट केला असेल तुम्ही सेमिनार कॉन्फरन्समध्ये, ते फुल लेंथ पेपर कॉन्फरन्समध्ये प्रोसिडिंगमध्ये ते दिलेला असेल तर तो, या संदर्भातलं गुणगान या ठिकाणी दिलेलं आहे. नोट दिली आहे ती पेपर प्रेझेंटेस इन सेमिनार कॉन्फरन्स अँड ऑल्सो पब्लिश इन फुल पेपर इन कॉन्फरन्स प्रोसिडिंग विल बी कंडक्टेड ओनली वन्स, म्हणजे एकाच वेळा तुम्हाला तो नमूद करायचा आहे. 2 कॉन्फरन्सेसमध्ये तुम्ही गेला असाल, दोघा वेळेस तुमचं तिथे उल्लेख करणं आवश्यक नाही, म्हणून ओनली वन्स, एकदाच तुमचं ते गुणगान ग्राह्य धरलं जाणार आहे. तुम्ही नमूद पण तसंच करा. काय होऊन जातं, लोक आपले मित्र शिक्षक मंडळी काय करतात आपली की भरपूर लेक्चर्स देऊन टाकतात, मग ते डुप्लिकेशन्स पण होतं. मग त्यावेळेस समितीला पुन्हा कट करा, गुणगान कमी करा, जास्त करा, वेळ जातो. तर तुम्ही तुमच्या लेवलला, तुमच्या एंडला स्क्रुटिनी करून घ्यायची की कुठलाही जो पॉइंट्स आहे आपला हा रिपीट होता कामा नये, ओनली वन्स या ठिकाणी त्यांनी नमूद केलंय. त्याच पद्धतीने तुमची ही जी लिस्टिंग आहे ही लिस्टिंग होणं गरजेचं आहे, कारण ही लिस्ट फार मोठी असते. कारण तुमचं जे असेसमेंट पिरियड असतो, असेसमेंट पिरियड 3 वर्षाचा जरी असला तरी आपले बहुतांशी शिक्षक मंडळी अनेक उपक्रमात भाग घेतात, अनेक संमेलनात भाग घेतात, आणि त्याची लिस्ट फार मोठी असते, म्हणून तुम्ही व्यवस्थित ही लिस्टिंग करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या क्रायटेरिया फुलफिल केल्यानंतर किमान तुम्हाला प्राध्यापक पदासाठी 110 इतका गुण किंवा इतका जे अंक असतील ते तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. म्हणून ही जी कॅटेगरी आहे 9 ते 10 मध्ये, म्हणजे असोसिएट टू प्रोफेसर, यासाठी 110 गुण तुम्हाला मिळवणार. सिग्नेचर तुमची या ठिकाणी करायची, आणि ह्या ठिकाणी ओन्ली फॉर KBC NME ऑफिस यूज ओनली असं लिहिलेलं आहे. त्यामुळे तुमच्या IQAC कमिटीने इथे काही लिहिता कामा नये. होऊन जातं काय की आपली IQAC कमिटी या ठिकाणी त्यांचे गुणगान नमूद करून टाकते, परंतु इथे जर क्लिअर मेन्शन केले मित्रांनो की ह्या KBC NME म्हणजे API कमिटीने भरण्यासाठी हा कॉलम आहे, तर IQAC कमिटीने इथे गुणगान करू नये, ही एकच नम्र विनंती. धन्यवाद. आपणास या संदर्भात काही जर मार्गदर्शन किंवा सूचना असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट्स बॉक्समध्ये आपण त्या अवश्य नमूद कराव्यात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.